नमस्कार, मी सुरेश सुमरे. आपण पाहत आहात A1 एक्सप्रेस मीडिया प्रेझेंट तेज वार्ता न्यूज अँड एंटरटेनमेंट. भारतामध्ये लोकसभेचं बिगुल वाजलेलं आहे. या प्रसंगी बीड जिल्ह्याचे राष्ट्रवादी आणि काँग्रेसचे उमेदवार बजरंग बाप्पा सोनवणे यांच्या प्रचारासाठी आष्टी तालुक्यातील कार्यकर्ते सतीश आबा शिंदे यांनी आष्टी तालुक्यातील सराटी वडगाव येथे कॉर्नर बैठक घेतली आणि त्या कॉर्नर बैठकीमध्ये भाजपवर जोरदार हल्ला चढवला. तरुण मित्र, आज या ठिकाणी लोकसभेचा प्रचार करत असताना एक गोष्ट प्रकाराने लक्षात आली की आबाने सांगितलं, मोठे नेते एकीकडं आणि सर्वसामान्य जनता एकीकडं, अशी परिस्थिती आज निर्माण झालेली. मित्रांनो, तुम्हाला एक सांगायचंय, हे सरकार शेतकऱ्याचं नसून हे सरकार फक्त शहरातल्या लोकांचं आहे. या सरकारनं शेतकऱ्यांसाठी काय केलं मला दाखवा. पहिल्या छावण्या आपल्या पाडव्याला चालू व्हायच्या होत होत्या, पण कुठल्या पाडव्याला चालू होत होत्या? दिवाळीच्या पाडव्याला चालू व्हायच्या. ह्यांनी आता केल्यात गुढी पाडव्याला चालू. ह्यांना फरक कळा ना, पाडवा कोणत्या पाडव्याला शेतकरी कुठल्या पाडव्यापासून अडचणीत येतात. आणि वस्तुस्थिती आज शेतकऱ्यांना, एका शेतकऱ्यांना कमीत कमी दररोज 500 रुपयाचा 600 रुपयाचा चारा विकत घालावा लागला. कमीत कमी महिन्याला 15,000 ते 20,000 रुपये आपल्या शेतकऱ्यांना खर्च आला. पाणीच नव्हतं, विकतच आणावं लागला चारा, विकतच आणावं लागला तुम्हाला चारा. म्हणून आपलं रातोनात शेतकऱ्याचं नुकसान झालं. लावली मराठा समाजाला सांगितलं आरक्षण देतो, ओबीसी समाजाला सांगितलं आम्ही आरक्षण देतो, म्हणजे धनगर समाजाला सांगितलं आम्ही आरक्षण देतो. परंतु या ठिकाणी मराठा समाजाला आरक्षण दिलंय. पहिलं जर चालू झालं असतं तर 4.5 वर्षामध्ये जे पोरं यशबार झालेत ते झाले नसते. आज त्याही मुलांना नोकऱ्या नाहीत. आरक्षण आता जाहीर केलंय, पण ती तत्वता मान्यता दिली, जशी आपली कर्जमाफीची तत्वता मान्यता दिली. या ठिकाणी किती जणाला नोकरीपासून वंचित राहावं लागलं, बऱ्याच जणाला. या ठिकाणी धनगर समाजाला आरक्षण देतो म्हणले, ते आरक्षण दिलं नाही. ओबीसी समाजाला सगळ्या मुलांची मला वाटतं आपल्या स्कॉलरशिप त्यांनी दिलेली नाही. 4.5 वर्षामध्ये का मुलांना दिली? 4.5. भारतामध्ये लोकसभेच्या निवडणुका होऊ घातलेल्या आहेत. त्यामधून राष्ट्रवादी काँग्रेसचे बीड जिल्ह्याचे उमेदवार बजरंग बाप्पा सोनवणे हे या बीड जिल्ह्यामधून उभे राहिलेले आहेत. त्याबद्दल या आष्टी तालुक्यामधून सतीश आबा शिंदे हे राष्ट्रवादी काँग्रेसचं चांगल्या प्रकारे काम करत आहे. प्रचाराचं कॉर्नर बैठका घेत आहेत. त्याबद्दल आपण सतीश आबा शिंदे यांची मुलाखत घेऊया. सतीश आबा, जे राष्ट्रवादीचे मुद्दे आहेत, दुष्काळ पाहिला तर बऱ्याच उशिरा त्यांनी जाहीर केला राज्य शासनाने, परंतु दुष्काळ जाहीर केल्यानंतर छावण्यांमध्ये सुद्धा बऱ्यापैकी म्हणजे मान्यता देण्यात आली नाही. त्यामध्ये पालकमंत्र्यांची सुद्धा शिफारस लागत होती. अशा प्रकारचा जो कारभार आहे याविषयी आपण काय बोलणार? या ठिकाणी इथून पाठीमाग 55-60 वर्षाच्या कालखंडामध्ये कधीही पालकमंत्र्याची शिफारस लागली नाही. दुष्काळी परिस्थिती असताना या ठिकाणी पालकमंत्र्याची शिफारस लागणं चारा छावण्या चालू व्हायला म्हणजे अत्यंत दुर्दैवी बाब आहे. आणि या ठिकाणी बऱ्याचशा भागामध्ये आताही चारा छावण्या चालू झालेल्या नाहीत. त्यामुळं शेतकरी एकदम मेटाकुटीला आलाय. प्रत्येक शेतकऱ्याचं फार मोठं आर्थिक नुकसान झालंय. या ठिकाणी काही शेतकऱ्यांना आपल्या गाया विकाव्या लागल्या, काही ठिकाणी आपल्याला व्याजाने पैसे घ्यावे लागले, काही ठिकाणी उसनवारी पैसे घ्यावे लागले आणि आपल्या गायाची म्हणजे पशुपालन जगवण्याचं काम हे शेतकऱ्याला करावं लागलं. म्हणजे शेतकऱ्या बाबतीत कांदा झाला किंवा इतर पिकं झाली, त्याला हमी भाव जर राष्ट्रवादीच्या काळातला पाहिला आणि आताच्या काळातला जर भाव पाहिला, राष्ट्रवादीच्या काळामध्ये गेलं की लगेच पट्टी घेऊन शेतकरी येत होता. आता तशी परिस्थिती राहिलेली दिसत नाहीये. म्हणजे जनसामान्यातून अशा प्रकारची या ठिकाणी बोलण्यात येत आहे. तेव्हा आपलं याविषयी काय मत आहे? या ठिकाणी पहिल्या कालावधीमध्ये साधा शेतकरी व्यापाऱ्याकडे गेला आणि आपल्या पीक जरी शेतात असलं त्याला उचल मागितली तर ते व्यापारी उचल देत होता. परंतु आज पिकाचे असे भाव झालेत, कधी कांदा 2 रुपये किलो तर कधी 10 रुपये किलो.
आज कांद्याची परिस्थिती अशी होती, 7-8 रुपये किलो कांदा होता, 35 रुपये किलो पर्यंत कांदा गेला होता. परंतु त्या ठिकाणी या शहरामध्ये मोठी वरड निर्माण झाली आणि लोकसभेचं विधानसभेचं इलेक्शन आलं होतं. त्यामुळं त्या शहरातल्या लोकांच्या लक्षात आलं आणि पुढाऱ्यांच्या शहरी पुढाऱ्यांच्या लक्षात आलं. त्यामुळं त्या पुढाऱ्यांनी बोलून घेतलं, त्यांच्या अधिकाऱ्यामार्फत बोलून घेतलं आणि व्यापाऱ्याला दम देण्यात आला, तुम्ही कांदा खरेदी करायचा नाही, भाव जास्त वाढलेले आहेत. त्यामुळं कांद्याचे भाव पडले आणि 2 रुपये 3 रुपये किलो कांद्याचे भाव झाले आणि त्या ठिकाणी शेतकऱ्यांना कांदा आपल्या शेतातच सोडून देण्याची वेळ आली. वस्तुस्थिती फार शेतकऱ्यांना वाईट आली. त्यामुळं आज शेतातला कांदा शेतातच राहिलाय, अशी परिस्थिती आमच्या भागातली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने जे प्रचारामध्ये मुद्दे घेतलेले आहेत त्याविषयी आपलं विश्लेषण काय करणार? राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचं एक आमचे सर्वसामान्य उमेदवार आहेत आणि वस्तुस्थिती यांनी जी कर्जमाफी करतो म्हणले होते ती पूर्ण शेतकऱ्यांची घोर निराशा केली आणि कुणाची कर्जमाफी केली नाही. या गावामध्ये आता बैठक घेतली असता फक्त 1 जणाची कर्जमाफी झाली. म्हणजे फसवणूक, शेतकऱ्याची फसवणूकच आहे ना. त्यामुळं आम्ही जे आमच्या सरकारने ठरवलंय ते पूर्ण कर्जमाफी देऊ जास्तीत जास्त लोकांना असं ठरवलेलं आहे. त्यामुळं आम्ही शेतकऱ्यांच्या बाजूचं सरकार असल्यामुळं हे शेतकऱ्याचे विरोधी सरकार आहे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचं सरकार आणि काँग्रेसचं सरकार जे आहे ते शेतकऱ्याच्या बाजूचं आहे. हे आपण मागच्या काळात पाहिलेलं आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस शिवाय या जनतेला पर्याय राहिलेला नाही. आज बजरंग बाप्पा सोनवणे यांच्या प्रचाराच्या दरम्यान सतीश आबांनी जी मुलाखत दिली त्याबद्दल सतीश आबांचे तेज वार्ता न्यूजच्या वतीने हार्दिक स्वागत. NDA is still a prestigious career option for today's youth. But many students fail because maths is the biggest hurdle for NDA aspirants. But this is not the case here. Here, maths is easy. very easy. Thanks to Mr. Anis Kutti, a true mathematician who has helped more than 1,000 students to crack the NDA entrance exams. And more than 350 students have become officers in Army, Navy and Air Force. So far, the highest in Pune. This has happened because of his unconventional yet impactful fun maths techniques which he has termed Changumangu, Jugalbandi, Chandal Chokadi, Mara Mari and many more. Sounds crazy, right? But it works. For example, Jugalbandi is an art of doing mathematics, taking different concepts together and explaining the concepts together so that it becomes easy for the students to attempt any competitive exams. His multiple board strategy helps in solving problems quickly and boosts the confidence of the students. He has achieved so much in life and yet he is down to earth. His ability to get involved with the students is truly amazing. I used to have fear of maths, but after joining Anish classes, I have built up my confidence. My aim, my vision, my goal is to eliminate mathematics phobia so that students can learn mathematics with fun and crack any entrance exam in mathematics. I believe learning mathematics is fun. Come and experience at Anish classes. Anis classes, where maths is fun.